पुण्यामध्ये गुलेन-बॅरी सिंड्रोम या आजाराचे रुग्ण अचानकपणे वाढू लागलेले आहेत आणि हा आजार नेमका काय आहे, त्याची लक्षणं काय आहेत आणि हा आजार होऊ नये यासाठी काय खबरदारी घ्यावी या संदर्भात आमचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी अरुण मेहत्री यांनी. पाहूयात. हा नेमका आजार काय आहे, काय त्याची लक्षणं आहे हे सुरुवातीला अगदी समजावून सांगा. तर GBS हा जो आजार आहे हा नसांचा आजार असतो. ह्याच्यामध्ये काय होतं की नसांना सूज येते. बऱ्याचदा काय असतं, शरीरामध्ये कुठेतरी इन्फेक्शन होतं आणि त्या इन्फेक्शनची नसांना क्रॉस ॲलर्जी होते, सोप्या शब्दात सांगायचं तर. आणि त्यामुळे नसांना सूज येते, त्यामुळे हातापायातली शक्ती कमी होणे, काही वेळा घशाच्या स्नायूंमध्ये शक्ती कमी होणे, काही पेशंटमध्ये दुर्मिळपणे श्वसनाच्या स्नायूंचा पण विकनेस होणे यासारखी लक्षणं होतात. हा आजार साधारणपणे 3 ते 4 आठवड्यापर्यंत वाढण्याची शक्यता असते आणि टिपिकली आधी काहीतरी इन्फेक्शन होतं आणि त्याच्यानंतर हा आजार होतो. म्हणजे ते इन्फेक्शन पोटाचं म्हणजे उलट्या जुलाब झाल्या असं असू शकतं किंवा सर्दी खोकल्याचं इन्फेक्शन असतं, त्याच्यानंतर हा आजार होतो. हा आजार तसा कॉमन आजार आहे, म्हणजे आम्ही हा आजाराचे पेशंट जे आहे ते सतत बघतो हॉस्पिटलमध्ये न्यूरोलॉजिस्ट असल्यामुळे. साधारणपणे 1 लाखामध्ये एका माणसाला आजार होतो, त्यामुळे आमच्याकडे येतात असे पेशंट. परंतु गेल्या काही दिवसामध्ये ह्या आजाराचं प्रमाण वाढून गेले पुण्यामध्ये. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे तसं. तर ह्याच्यामध्ये काय असतं की हातापायातली शक्ती कमी होऊ लागते. पहिल्यांदा पायातली होते, नंतर हातातली होते, काही वेळा आधी हातातली नंतर पायातली होते. तर अशा पद्धतीची लक्षणं आपल्याला जर काही जाणवू लागली, विशेषतः एकाएकी, काही जणांना हातापायाचा विकनेस अनेक दिवस असतो, डायबिटीसच्या लोकांना मुंग्या येतात, हातापायाला शक्ती बरेच दिवस त्रास असतो. परंतु एकाएकी जर असं काही लक्षण आढळलं की पायातली शक्ती कमी होते, हातातली शक्ती कमी होते, एकदम जीभ जड होते, बोलण्याला त्रास होतो, तर त्या आजाराकडे तुम्ही दुर्लक्ष नाही केलं पाहिजे, लवकरात लवकर डॉक्टरांना भेटलं पाहिजे. अवस्था तो कुठल्या अवस्थेपर्यंत माणूस जाऊ शकतो याच्यामध्ये? तर आता ह्याच्यामध्ये काय आहे की प्रत्येकाचा प्रोग्रेस हा वेगवेगळ्या पद्धतीचा असतो. काही लोकांचा आजार जास्त सिरियस होतो, म्हणजे हातापायातली शक्ती कमी होते, त्यांना आयसीयूत ठेवावं लागतं, काही वेळा अगदी व्हेंटिलेटर पण लावावा लागतो. पण हे पेशंट मी म्हणेन कमी नंबरमध्ये असतात. जास्ती नंबरमध्ये लोकांच्या हातापायातली शक्ती कमी होते, त्यांना युजली आम्ही रूममध्ये ॲडमिट करतो, म्हणजे आयसीयूचं ठेवावं लागत नाही आणि नंतर गोळ्या औषधं किंवा उपचार पद्धतीने हळूहळू त्याच्यामध्ये प्रोग्रेस होतो. रिकव्हरी किंवा प्रगती सुधारणा जी आहे ती हळूहळू होणारी, ती काही लगेच होणारी गोष्ट नाही आहे. त्याला काही आठवडे काही महिने लागतात. काय स्वरूपाची खबरदारी घ्यावी लागेल? त्याच्यासाठी खबरदारी साधी आहे. शक्यता अशी वाटते की बऱ्याचशा रुग्णांना आधी जुलाबानंतर हा त्रास झालेला दिसतोय, काही जणांना उलट्या सर्दी खोकल्यानंतर झालाय. सो इन्फेक्शन होणार नाही ह्याच्यासाठी आपण काळजी घेतली पाहिजे. तर इन्फेक्शन उलट्या जुलाबचं होऊ नये म्हणून काय काळजी घेतो, तर आपण पाणी उकळून प्या, स्वच्छ पाणी प्या, अन्न जे खाणार आहे तुम्ही त्या भाज्या वगैरे व्यवस्थित धुवून घ्या. तुम्ही अन्न जे ते बॉईल पाण्यामध्येच शिजवा, बाहेरचं जास्त उघड्यावरचं खाणं खाऊ नका, म्हणजे हेल्दी खाणं खा, हेल्दी पाणी प्या, हे आम्ही सांगतो. दुसरं, जेवणाच्या आधी हात व्यवस्थित धुवून घ्या, म्हणजे स्वतःची काळजी तुम्ही घ्या. या गोष्टी महत्त्व आहे. सर्दी खोकला होणार नाही याच्यासाठीची काळजी घेणे, म्हणजे इन्फेक्शन होणार नाही याच्यासाठी ज्या काही रुटीन आपण काळजी घेतो त्या काळजी आता घेण्याची गरज आहे. अरुण मेहत्री, झी 24 तास, पुणे.